नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत अच्छी वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 19,900 रुपये ते 67,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, त्याचबरोबर अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे, त्या व्यतिरिक्त या ठिकाणी तुमची इतर अर्हता काय आवश्यक असणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काय माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे संशोधन सहयोगी या पदासाठी आहे। एकूण 2 वॅकन्सीच्या ठिकाणी आहे। पहिली वॅकन्सी जी आहे तुमची जर पदव्युत्तर पदवी झालेली असेल किंवा आचार्य पदवी झालेली असेल कृषी विद्यामध्ये सदर पदाचा तसेच सेंद्रिय शेती पद्धतीचा संशोधनाचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य या ठिकाणी या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर दुसरी वॅकन्सी जी आहे पदव्युत्तर पदवी तुमची झालेली असेल किंवा आचार्य पदवी असेल पशुसंवर्धनमध्ये सदर पदाचा तसेच सेंद्रिय शेती पद्धतीचा संशोधनाचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल। 67,000 रुपये इतके वेतन जे आहे तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी। एकूण एक वॅकन्सी या पदासाठी आहे। कृषी उद्यानविद्या किंवा वनशास्त्र विषयातील पदवी उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा कृषी विद्यापीठातील कृषी पदविका उत्तीर्ण तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। सदर पदाचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल। 29,200 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे कृषी सहाय्यक या पदासाठी। या पदासाठी देखील एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। कृषी उद्यानविद्या किंवा वनशास्त्र विषयातील पदवी उत्तीर्ण असाल किंवा कृषी विद्यापीठाची कृषी पदविका उत्तीर्ण तुम्ही असाल, संबंधित पदाचा अनुभव तुम्हाला असल्यास प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल। 29,200 रुपये वेतन जे आहे तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे लिपिक या पदासाठी। एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। कोणत्याही शाखेचे पदवीधर तुम्ही असाल, सोबत MSCIT परीक्षा उत्तीर्ण असाल, इंग्रजी टायपिंगचा स्पीड तुमचा 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठीचा 30 शब्द प्रति मिनिट असेल, सदर पदाचा अनुभव असल्यास तुम्हाला या पदासाठी प्राधान्य दिलं जाईल। 19,900 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे। अशा एकूण 4 पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सी ज्या आहेत निघालेल्या आहे। वयोमर्यादा जी आहे तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंतची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। प्रकल्प प्रमुख सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र कृषी विद्या विभाग दापोली यांच्या कार्यालयात तुम्हाला 16/1/2025 पर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म तुमचे सबमिट करायचे आहेत। निवड जी आहे तुमच्या या ठिकाणी मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे। अर्ज करण्यासाठीचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक जी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आपण सर्वप्रथम या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा फोटो या ठिकाणी चिटकवायचा आहे। त्यानंतर सर्व काही माहिती ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये दिलेली भरायची आहे। त्यानंतर अर्जासोबत आपल्याला शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे आणि गुणपत्रक जे असतील त्यांच्या कॉपीज जोडायच्या आहेत। त्याचबरोबर जन्मतारखेचा पुरावा जोडायचा आहे। नावामध्ये बदल असल्यास गॅझेट म्हणजेच राजपत्र जे आहे आपण जोडायचे आहे। वयाचा लाभ तुम्ही घेत असाल तर या ठिकाणी नॉन क्रिमिलेअर किंवा त्या संदर्भातील इतर दाखला जो असेल जातीचा दाखला वगैरे आपण या ठिकाणी जोडायचा आहे। लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जे आहेत नमुना अर्जासोबत सादर करायचा आहे। त्याचबरोबर अनुभव संदर्भातील काही सर्टिफिकेट असेल ते देखील आपण या ठिकाणी झेरॉक्स कॉपी जे आहे त्या ठिकाणी जोडू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।